आई, डिलिव्हरी झाली म्हणजे सगळं पहिल्यासारखं नॉर्मल होईल असं वाटतंय का? पोट कमी होईल, शरीर पूर्वीसारखं होईल, मन स्ट्राँग होईल. पण डिलिव्हरीनंतर जेव्हा आरशात बघतेस, तेव्हा मात्र सगळं उलटं होतं. तेव्हा फक्त एकच प्रश्न मनात येतोय, हे माझं शरीर आहे का? जर तुला देखील असंच वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ, कारण आज आपण ती सत्य बोलणार आहोत, जी कोणी देखील सांगत नाही. डिलिव्हरी आधी सगळे बोलतात, बाळ झालं की आयुष्य खूप सुंदर होते. पण डिलिव्हरीनंतर मात्र कोणी सांगत नाही. आईचं शरीर, आईचं मन, आईचा आत्मविश्वास सगळं काही बदललेलं असतं. आजचा हा व्हिडिओ तुला घाबरवण्यासाठी तर मुळीच नाही. आजचा हा व्हिडिओ तर नॉर्मलाइज करण्यासाठी आहे. तर काय नॉर्मलाइज करायचं आहे? आधी एक गोष्ट खूप क्लिअर करून घेऊया. डिलिव्हरीनंतर ही बॉडी बदलते आणि ही गोष्ट 100% नॉर्मल आहे. हे बदल फेल्युअर नाही बरं का. हे साईन आहे तुमच्या रिकव्हरीचे, तुमच्या संघर्षाचे, तुम्ही बाळासाठी केलेल्या मेहनतीचे. त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात नंबर 1 म्हणजे आपलं पोट. डिलिव्हरीनंतर लगेच पोट हे आत जात नाही. कारण काय माहिती आहे का? कारण आपल्या युटेरसला श्रिंक व्हायला खूप वेळ लागतो. आपल्या पोटाच्या मसल ह्या स्ट्रेच झालेल्या असतात. हे फॅट नाही, हे हीलिंग आहे. नंबर 2, वजन. काही जणांचं वजन हे लगेच कमी होतं, पण काहींचं मात्र तेवढंच राहतं आणि काहींचं मात्र कमी व्हायला वेळ लागतो. प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते. सोशल मीडियावर बघणारे आपण परफेक्ट बॉडी हे रिॲलिटी नसते. त्यामुळे प्रत्येकाने इन्फ्लुएन्स होऊ नका. काही गोष्टी ह्या रिअल लाईफकडे बघत जा. प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आपल्याला आजच्या काळात खूप काही इन्फ्लुएन्स करत आहे. नंबर 3, केस. डिलिव्हरीनंतर अचानक खूप सारे केस पडतात. हे पाहून नवीन आई ह्या खूप घाबरतात. पण ट्रूथ काय आहे माहीत आहे का? आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे खूप जास्त वाढलेले असतात. त्यामुळे केसाची थिकनेस ही खूप जास्त होते आणि त्यामुळे केस हे गळत नाही. पण डिलिव्हरीनंतर हे अचानक खाली येतात आणि त्यामुळे केसाची थिकनेस हे खूप जास्त कमी होते आणि त्यामुळे जे केस पडत नव्हते ते सारे केस एकदाच पडतात आणि एकदाच पडलेले तेवढे मोठे केस पाहून नवीन मॉम ह्या घाबरतात. पण ह्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. प्रेग्नन्सीमध्ये जे केस पडत नाही, डिलिव्हरीनंतर तेच केस पडतात. हा कोणता आजार नाही, हा एक फेज आहे. ह्यावर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे, तो जाऊन तुम्ही चॅनलवर वॉच करा. कारण इथे मी डिटेलमध्ये नाही बोलत. तर आपण आजच्या टॉपिकवरच राहूया. 4 म्हणजे स्किन. डार्क सर्कल, डलनेस, पिगमेंटेशन हे सगळं हार्मोनच्या अचानक बदलल्यामुळे होते. झोपेचा अभाव, थकवा यामुळे देखील होतो. कोणी सांगत नाही की अंग दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखतात, हातपाय दुखतात, लहान-सहान काम करताना दम लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. कोणी सांगत नाही, पण मी तुला ॲज एल्डर सिस्टर म्हणून सांगते की हे सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहे. तुझी बॉडी वीक नाही, तुझी बॉडी हिलिंगमध्ये आहे, रिकव्हरीमध्ये आहे. स्वतःची तुलना ही इतरांशी मुळीच करू नको आणि सोशल मीडियावरच्या परफेक्ट मॉम या कॉन्सेप्टवर तर मुळीच करू नको. कारण परफेक्ट मॉम हे कोणीच नसतं. ती किती फिट आहे, मी का नाही, पण प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि बॉडी रिकवर असते म्हणजे हो, प्रत्येकाची रिकव्हरी देखील ही वेगळी असू शकते. डिलिव्हरीनंतर बदललेले शरीर हे शेम नाही. हे तर प्रूफ आहे की तू एक आयुष्य हे जन्माला घातलेलं आहेस. मार्क्स, पेन हे सगळे साईन आहेत तुझ्या स्ट्रगलची. तुझ्या मदरहूडचे हे वीकनेस नाही, ही स्ट्रेंथ आहे. तर त्यामुळे आजपासून ठरवून घे की तू तुझी बॉडी कंपेअर करणार नाही, शेम करणार नाही. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुला बघताना वाटला असेल, अरे हे तर माझ्यासोबत पण होतंय, तर आपला हा चॅनल फक्त तुझ्यासाठीच आहे. त्यामुळे सबस्क्राईब कर वैशूज ग्लो डायरी, कारण आपण इथे न्यू मॉमला सपोर्ट करण्यासाठी आहोत.
नो प्रेशर, नो जजमेंट, नो फिअर. फक्त साथ आहे. चॅनलला सबस्क्राईब कर, कारण इथे आईला समजून घेतलं जातं. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ नक्की वॉच कर. बाळ सांभाळताना स्वतःला विसरणं हे 100% नॉर्मल आहे, कारण बॉडी बदलते आणि मनावर होणारा परिणाम हा देखील खूप मोठा असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो देखील सांग. तुझे काय प्रॉब्लेम असतील तर ते माझ्या संग कमेंटमध्ये शेअर कर. मी त्याचं सोल्युशन सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल.